जगद्गुरू संत तुकोबरायांची पालखी सध्या यवतमध्ये मुक्कामासाठी येत आहे आणि याच ठिकाणी आता पोलीस प्रशासनाकडून देखील या ठिकाणचा आढावा घेतला जातो। या ठिकाणी जी तपासणी केली जाते, ज्या काळभैरव मंदिरामध्ये ही पालखी थांबणार आहे मुक्कामासाठी, या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी असे चोख असा बंदोबस्त करण्यात आला आणि या ठिकाणची पाहणी देखील या ठिकाणी पोलीस करत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलिसांचा मोठा असा बंदोबस्त आहे आणि काळभैरव मंदिरामध्ये या ठिकाणी ही पालखी मुक्कामासाठी असणार आहे आणि या ठिकाणी गावकऱ्याकडनं आणि या मंदिर समितीकडनं आता या पालखीच्या स्वागताची भव्य अशी तयारी करण्यात आली आहे। मोठं स्वागत करण्यात येणार आहे। गावकरी या गावाच्या वेशीवरती जाऊन त्या पालखीत आणण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी अशी भव्य अशी रांगोळी काढण्यात आली, जी की काळभैरव मंदिराच्या समोर रांगोळी काढण्यात आली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अशा आशयाने या ठिकाणी रांगोळी काढण्यात आली आणि सुस्वागतम अशा पद्धतीची रांगोळी देखील काढण्यात या ठिकाणी त्या गंधाची देखील या ठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे। आणि या ठिकाणी आपल्यासोबत काही गावकरी आहेत आणि नागरिक देखील आहेत, वारकरी आहेत। काय या सोहळ्याची तयारी आहे, कशा पद्धतीने केली आहे, काय सांगाल, कशा पद्धतीची व्यवस्था आहे? लाखोच्या संख्येने वारकरी दाखल होतात, संत तुकोबरायांची पालखी इथे दाखल होती, काय व्यवस्था केली, काय आनंद? साधारणतः 1 महिन्यापूर्वी आमच्या गावची मीटिंग होते। मीटिंगमध्ये दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांची संख्या ही वाढतच जाते। त्या पद्धतीने आम्ही गावामध्ये वारकऱ्यांची राहण्याची सोय, आंघोळीची सोय, जेवणाची सोय, म्हणजे आमची इथं साधारणतः 2.5 टन बेसन बनवलं जातं आणि 2 ते 2.5 लाख भाकरी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने मंदिरामध्ये आणून दिले जातात व ते वारकऱ्यांना दिले जातात। सरासरी म्हणजे लोणी मुक्कामी असताना एकादशी असते, बारस असते, बारस सोडण्यासाठी वारकरी यवतमध्ये येतात व पिठलं भाकरीचा आस्वाद घेऊन ते उपवास सोडतात। आणि यवतच्या एकूण परिस्थिती पाहता यवत हे खूप मोठं गाव आहे आणि साधारणतः 2 ते 3 लाख लोकांची सोय, म्हणजे साधारणसरी एका वेळेस 25 ते 30 हजार लोक आंघोळ करू शकतात अशी सोय केलेली आहे। शौचालयाची सोय आहे आणि जेवढं गावकऱ्यांच्या वतीने, युवकांच्या वतीने जेवढं करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। या यवतचं आणि तुकोबरायांच्या पालखीचं काय नातं आहे आणि हा कित्येक वर्षाची परंपरा आहे, काय सांगताय? जसं आम्हाला आठवतं, म्हणजे आमचे वडील असतील, आजोबा असतील, पणजोबा असतील, खापर पणजोबा असतील, तेव्हापासूनची ही परंपरा चालत आलेली आहे आणि ती परंपरा आम्ही जसं आमची पिढी असेल, आमच्या पुढची पिढी असेल, हे आत्मसात करेल व तसेच ते पुढे घेऊन जाईल आणि वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला मनोभावी आनंद मिळतो, समाधान मिळतं। वारकऱ्यांची सेवा करताना आनंद मिळतो असं देखील सांगतात। काय सांगाल, तुकोबरायांची पालखी इथे येते, काय वाटतं तुम्हाला? 1 नंबर आनंद वाटतो। आम्ही आल्यानंतर निधी स्वागतासाठी सज्ज असतो। काय मागणी असेल तुकोबरायाकडे आणि पांडुरंगाकडे? आम्ही पांडुरंगाला एकच विनंती करतो, देवा दरवर्षी पाऊस पडतोय चांगल्यापैकी, शेतकरी आमचा मित्र सुखी राहून दे। पण आज अशी परिस्थिती आहे की पाऊस नाही आहे महाराष्ट्रात, काही भागात धो पाऊस पडला, पण आज अशी परिस्थिती, पेरण्या झाल्यात पण पाऊस नाही आहे, तरी देखील शेतकरी या वारीमध्ये सहभागी आनंदाने झाला आहे, कुठलंही दुःख चेहऱ्यावरती दिसत नाही। काय वाटतं तुम्हाला? अजूनही पावसाची आम्ही आशा करतो आणि तुकाराम महाराजांना एकच आणि पांडुरंगाची विनंती करतो, भरपूर पाऊस येऊ द्या। काय सांगाल, तुकोबरायांची पालखी ती काय आनंद आहे, काय उत्सव असेल? आमच्या इकडे भरपूर आनंद मिळतोय तुकाराम महाराजांच्या पालखीचा आणि लोक 2 महिन्यापासून तयारीला लागत असतात की सगळी गावकरी, ग्रामस्थ, सगळी लोक जमा होऊन हे कार्य करत असतात। ती वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा आहे, ही आमची वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा आहे असं नागरिक सांगतात, भक्त सांगतात। काय सांगाल, तुकोबरायांची पालखी इथे दाखल होती, काय वाटतंय, काय आनंद आहे? खूप आनंद होतो, खूप आनंद होतो। कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? तयारी गावकऱ्यांनी सगळे मिळून तयारी। काय मागणं असेल पांडुरंगाकडे? काय समृद्धी व्हावी सगळ्यांना, पाऊस पाणी खूप यावं, बाकी काय। काय सांगाल, तुकोबरायांची पालखी येते पण महाराष्ट्रात पाऊस नाही आहे, शेतकरी अडचणीत आहे, काय मागणी असेल? आता महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये, आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये अजूनही पाऊस नाही आहे। तर पांडुरंगा चरणी, तुकोबा महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की
ज्या ठिकाणी पाऊस अजून पडलेला नाही तिथं पाऊस पडावा व सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊन सगळे शेतकरी पांडुरंगाच्या चरणी एकादशीला विलीन व्हावे. या ठिकाणी यवत गावचे जे ग्रामस्थ आहेत यांच्याकडनं आता पांडुरंगाकडे आणि तुकाराम महाराजांकडे अशी मागणी करण्यात येते की पाऊस पडावा आणि शेतकरी सुखावा आणि वारीमधील प्रत्येक नागरिकांच्या येणाऱ्यांची सुविधा व सुखसुविधा केलेली आहे. ज्यांची राहण्याची सोय असेल, जेवणाची असेल, या सर्व काही सुविधांची काळजी घेतलेली आहे. LS मराठीसाठी दीपक जाधव, पुणे.